अमरावती जिल्हा भातकुली तालुक्यातील कानफुडी गावातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। 95 वर्षापासून त्यांच्या शेतात येण्या जाण्याच्या कानफुडी ते सायत हा सार्वजनिक पांधन रस्त्यात गावातील ग्रामपंचायत माजी सदस्याने खोदून ठेवल्यामुळे गावातील 80% रस्ते शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहणार नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कानफुडी ते सायत या रस्त्याचा वापर मागील 90 ते 100 वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतात येण्या जाण्याकरिता करीत असतात। कानफुडी दाऊदपूर गावातील 80% रस्ते शेतकऱ्यांची शेती याच मार्गावर आहे। काही वर्षांअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याचे खडीकरण सुद्धा झाले होते, पण नंतर काहीच झाले नाही। पावसाळ्यात या रस्त्याने जाण्यासाठी खूप त्रास होतो। एकीकडे अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे यासाठी शासन विविध योजना राबवित असते, पण शेतात जाण्याचा रस्ता जर बंद झाला तर शेती करायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे। अगोदरचा हा रस्ता पूर्ण खराब असून हा रस्ता बाजूने खोदून ठेवल्यामुळे रस्ताच बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी शासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांची दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करून खोदलेला रस्ता तातडीने बुजविण्याचे तसेच दुरुस्तीचे आदेश द्यावे अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष तसेच संघर्ष युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत भातकुली येथील तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिले होते। तहसीलदार यांनी सुद्धा जागेवर जाऊन चौकशी केली असता रस्ता खोदल्याचे सिद्ध झाले। भातकुली तहसीलदार यांनी खोदलेला रस्ता बुजविण्याचे लेखी आदेश कानफुडी ग्रामपंचायतला दिले, पण तहसीलदार भातकुली यांच्या लेखी पत्राला सुद्धा ग्रामपंचायत कानफुडींनी काहीच किंमत दिली नाही। यानंतर शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। तेव्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे कानफुडी ते सायत या पांधन रस्त्याची शासनाच्या MREGCS निधी अंतर्गत 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांना आत्मदहन आंदोलन स्थगित करावे लागले। निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते। पण त्यानंतर आज 6 महिने पूर्ण झाले असून सुद्धा आतापर्यंत काहीच कारवाई झाली नाही। प्रशासनाने शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडावी व तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा शेतकरी हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तसेच संघर्ष संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कानफुडी ते सायत रस्ता आहे आणि हा सार्वजनिक रस्ता शेतकरी सुमारे 80 ते 90 वर्षापासून शेतात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात आणि आपण पाहता ह्या अज्ञात दिसपाने हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे। शेतकरी जर शेतात गेला नाही तर तो जगेल कसा, आपल्या शेती करेल कसा, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। या अगोदर सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती होईल यासाठी प्रशासनाला निवेदन दिलं आहे, पण यावर काहीच कारवाई झाली नाही। तरी येत्या 1 महिन्यात जर या रस्ता दुरुस्ती झाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।